नमस्कार. मी शोभा जाधव. आज आपण अशी छानशी रेसिपी बघणार आहोत आणि अशी वेगळी वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत. रेग्युलरमध्ये नाही आहे ही, थोडीशी हटकी अशी रेसिपी आहे. तर आज आपण बनवणार आहोत शेपूचे कानोले. म्हणजे आधी शेपूची भाजी करायची आहे आणि त्याच्यानंतर कानोले करायचे आहेत. तर ही टू इन वन रेसिपी आपण म्हणू शकतो. सिंपल आपण जशी शेपूची भाजी बनवतो त्याप्रमाणे आपण शेपूची भाजी बनवणार आहोत. आणि आता सध्या पालेभाज्या खूप आहेत मार्केटमध्ये, त्यामुळे मला अशी मोठी अशी छान जुडी मिळाली. 30 रुपयाची जुडी अशी आणली, भरपूर अशी आहे. तर ती मी आता अशी बारीक छान चिरून घेतलेली आहे. आणि साहित्य मला लागणार आहे आणखी शेपूची भाजी करायची म्हणून मी अर्धा वाटी अशी मुगाची डाळ भिजत घातलेली. काही जण चण्याची डाळ पण वापरू शकता तुम्ही, चण्याची डाळ पण वापरतात, मी मुगाची डाळ वापरते. तर मुगाची डाळ मी सकाळीच अशी भिजत घातली होती, म्हणजे साधारण अर्धा तास भिजली तरी खूप होते, म्हणजे शिजताना प्रॉब्लेम होत नाही. म्हणून मग ती आता अर्धा वाटी मी भिजत टाकली होती. तर ती आपण आता अंदाजे टाकणार आहोत. आणि हिरव्या मिरच्या मी वापरणार आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आहे. त्या पण मी देठ काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. आता ह्या मी बारीक चिरून घेणार आहे. आणि नंतर कानोल्यासाठी मला लागणार आहे आपलं नेहमीचंच पीठ असतं, आपण पोळ्या करताना मळतो ते पीठ. पोळ्या करताना आपण तेवढं थोडंसं असं काढून घ्यायचं. तर मी ते काढून घेतलेलं आहे. बाकीची कणिक ठेवलेली आहे. अशी कणिक नॉर्मल मळायची जशी आपण पोळ्यांसाठी मळतो. थोडं लाटण्यासाठी, थोडं लावण्यासाठी मला तेल लागणार आहे आणि पीठ लावून लाटणार आहे, म्हणून मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे. तर हे आपण नंतर करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आता शेपूची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि ती 3 ते 4 मिनटं किंवा 5 मिनटं अशी भिजत घालणार आहोत. आता हे आहे याच्यामध्ये मी पाणी भरून घेते आणि त्यामध्ये मी ही भाजी स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून आणि 5 ते 7 मिनटं तिला आपण असं पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहोत. म्हणजे ती पुन्हा अशी हिरवीगार होते आणि बनवताना आपल्याला छान फील येतो ताज्या भाजीचा. तर ह्याला आता मी स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून पाण्यामध्ये 5 ते 7 मिनटं भिजवून ठेवू. बघू शका 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ भाजी धुतलेली आहे. म्हणजे एखादी माती वगैरे असेल ती आपली निघून जाते. आणि आता याच्यामध्ये मी असं पाणी भरलेलं आहे. तर हे मी आता त्याला 5 ते 7 मिनटासाठी मी असंच ठेवणार आहे, म्हणजे भाजी छान फुलून येईल. आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया. तोपर्यंत आपण मिरची अशी बारीक कट करून घेऊया, जोपर्यंत आपली भाजी पाण्यामध्ये आहे. ह्या पद्धतीने मी मिरची छान बारीक चिरून घेणार आहे. ह्याच्यात कोणी कोणी लसूण पण टाकतात, तर मी लसूण स्किप करते, कारण लसूण पण उग्र असतो आणि शेपूची भाजी पण जरा उग्र असते. त्यामुळे मग मी ह्या भाजीला लसूण नाही घालत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण वापरू शकता. तर आता या सगळ्या ह्या मिरच्या मी छान बारीक चिरून घेते. 7-8 मिनटं झालेली भाजी अशी छान फुललेली आहे. मी निथळून घेतलेली आहे भाजी. सगळ्या एका ताटलीमध्ये मी पाण्यातनं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. सर्वप्रथम आपण शेपूची भाजी बनवणार आहोत. गॅस पेटवला आहे मी. आता ही कढई गरम होण्यासाठी आपण ठेवणार आहोत. कढई गरम होते. बऱ्यापैकी कढई गरम झालेली आहे. आपण ह्याच्यामध्ये पाव घेतली असं तेल टाकणार आहोत. तेल पण गरम होऊ द्यायचे. तेल गरम झालेलं आहे. आपण गॅस आता थोडा कमी करूया आणि मिरची तेलामध्ये टाकूया. मिरची छान तळून घ्यायची आहे. थोडीशी हळद, गॅस कमी करायचा आहे. मिरची छान तळून झालेली आहे. त्याच्यात आपण आता अशी ही भाजी थोडी थोडी करून तुम्ही टाकणार आहोत. तिखट तुम्हाला जास्त हवं असेल तर थोडंसं मिरची जास्त घेतली तर चालेल. आता ही कमी तिखट होती म्हणून 8 ते 10 मिरच्या घेतल्या मी. एक जुडीला खूप होतं.
ही सगळी भाजी मी टाकलेली आहे. छान हलवून घ्यायची आहे. यात ही मी डाळ भिजवलेली ही आपण अर्धी वाटी भिजत घेतलेली, ती भिजवून जास्त होते त्यामुळे मी ही अर्धीच टाकणार आहे अंदाजाप्रमाणे. म्हणजे भिजवलेली अर्धी ठेवलेली आहे. हे पण आता छान हलवायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मीठ आपण नंतर घालणार आहोत त्याला, कारण पालेभाजी नेहमी कमी होते भाजी, मग कमी असल्यामुळे मग ह्या अंदाजाने मीठ टाकलं तर मीठ जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे जरा भाजीला आपण शिजू देऊया. थोडी कमी झाली की मग आपण मीठ घालतो. याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि मंद आचेवरती आपण 5 ते 7 मिनिटं ह्याला शिजू देऊया. मीठ राहिलेलं आहे आपलं, लक्षात ठेवायचं. आता एका गॅसवर आपली भाजी शिजते. भाजी मी तिकडे शिफ्ट केली. आता असे 4 आपण जे पीठ मळून घेतलं होतं, गव्हाचं पीठ पोळ्यांसाठी मळतो तेच, काही वेगळं करायचं नाही आहे. त्याच्यातले मी असे 4 लहान लहान आकाराचे गोळे काढून घेतलेले आहे. तर ह्याचे आपल्याला आता लाटायचे आहेत कानुले. पिठात बुडवायचे आहेत. याची अशी छान छोटी गोल पोळी लाटून घ्यायची आहे. बघू शकता, त्याला असं मध्ये तेल लावायचं आहे. ह्या बाजूनी असं, ह्या बाजूनी ठेवायचं आहे, ह्या बाजूनी. आणि पोळीशी जास्त जाड नाही लाटायची, पातळच लाटायची. असे छोटे छोटे ह्या पद्धतीने असे कानोले करून आपण ठेवणार आहोत. दुसरा पण दाखवते. ह्याला पण छान असं तेल लावायचं आहे. ह्या टाईपमध्ये असं झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी बाकीचे कानोले लाटून घेते. बघू शकता, अशा प्रकाराने मी 4 कानोले लाटून घेतले. बाकीचे मी नंतर लाटणार आहे. आता कानोले लाटून होईपर्यंत भाजी अशी छान शिजली आहे. शिजली म्हणजे शिजते आहे, थोडी कमी झालेली आहे. म्हणजे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. ह्या अंदाजाने मीठ परफेक्ट जाणार. अंदाजे मीठ चवीनुसार मीठ जाईल. ते पण आपण छान घालून मिक्स करणार आहोत व्यवस्थित. आणि ही रेसिपी आपण केव्हाही करू शकतो. म्हणजे ब्रेकफास्टला खा किंवा जेवणात सुद्धा आपण करू शकतो केव्हाही. म्हणजे आणि उकडलेला पदार्थ नेहमी कसं म्हणजे पचण्यासाठी जास्त सोपा असतो. अजून भाजी आपली शिजायची आहे म्हणून मी वरती मीठ टाकलेलं आहे. आता आपण याला परत मंद आचेवरती शिजू देऊया. भाजी आपली छान शिजते आहे. मध्ये थोडं पाणी राहिलेलं आहे, त्यामुळे जरा फास्ट गॅस करायचा आहे. डाळ पण शिजलेली आहे आणि पाणी आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे. हे खूप पण पाणी नाही ठेवायचं आहे भाजीमध्ये. भाजीतलं पाणी आपण आता थोडंसं आटवून घेणार आहोत आणि अशी भाजी अशी पसरवून ठेवायची. तर आपलं पाणी थोडंसं कमी होतं. ऑलमोस्ट भाजीचं पाणी कमी झालेलं आहे. आता आपण मीडियम
गॅस करतोय, सॉरी कमी केला आहे गॅस. आणि हे कानोले आपण भाजीचा असा बेस तयार करून घ्यायचा, म्हणजे असं पूर्ण पसरवायची भाजी कढई भरायची, म्हणजे आपल्याला कानोला ठेवता आला पाहिजे. त्याच्यावर एक एक करून असा कानोला ठेवायचं. ॲट द टाइम 4 कानोले इथे मावलेले आहेत. आणि आपण वरतून झाकण ठेवणार आहोत. हे पण आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे. एरवी आपण मोदक वगैरे उकडत होतो, खाली चाळणीत पाणी ठेवतो, त्याच्यावरती मोदक उकडतो, किंवा मग काहीतरी हे केलं कोथिंबीर वडी वगैरे, त्याला हे कानोले करताना आपण भाजीवरच त्याला उकडून घेणार आहोत. म्हणजे त्या सगळं भाजीचा जो स्मेल असतो तो त्या कानोल्यांना लागतो आणि ते खायला खूप छान लागतात. तर आता आपण 2 ते 3 मिनिटं याला ठेवणार आहोत. कानोले छान एक साईड शिजू द्यायची. 2 ते 3 मिनिटं झालेली आहे, वरची साईड अशी शिजलेली आहे. आता आपण याला टर्न करणार आहोत. किंवा चिमट्याने गेलं तरी चालणार, असं चिमटा घेऊन टर्न मारला तरी चालणार. आता दुसरी साईड आपण चांगली शिजवून घेऊया. त्याला पण 3 ते 4 मिनिटं आपण ठेवणार. टर्न मारून पण 5 मिनिटं झालेली आहेत. तर मी झाकण उघडते. असा अंदाज येतो आपल्याला की शिजलेले आहेत म्हणून. कानोले चांगले शिजलेले आहेत. आता हे आपण डिशमध्ये काढून घ्यायचे. एकदा फक्त छान हलवून घ्यायचंय. ती भाजी त्याला लागते आणि त्याचा स्मेल जो आहे सगळा तो पण त्या कानोल्यांना लागतो, त्यामुळे ते कानोले खूप छान लागतात. अशा पद्धतीने मी दुसरे कानोले करून ते पण ह्याच्यावरती ठेवते आहे. बघू शकता दुसरे पण 4 असे लाटून मी इथे ठेवलेले आहे. तर ते पण सेम प्रोसेस हे करायचं आहे. त्याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला वाफ करायचे. परत टर्न मारून परत 3 ते 4 मिनिटं असं वाफवून शिजवून घ्यायचे. तर हे आता आपले शिजतात. तर अशा पद्धतीने ते अजून होतात ते तयार. तर मीडियम कमी गॅसवरच ते सगळं करायचं आहे. आणि हे कानोले आपले तयार आहे. शेपूच्या भाजीचे कानोले, शेपूचे कानोले असं पण म्हणू शकता. आणि रोज रोज पोळी भाजी खायचा कंटाळा येतो, तर असं काहीतरी वेगळी रेसिपी. तर नक्की करून बघा शेपूचे कानोले. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.